नितेश राणे माझे मित्र, पण माझ्या मतदारसंघात येऊन त्यांनी मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं। मतदारसंघात शांतता कशी राखावी हे मला चांगलं समजतं, असं चोख उत्तर योगेश कदम यांनी नितेश राणेंना दिलं। दापोलीतील सभेत बोलताना नितेश राणेंनी योगेश कदमांवर टीका केली होती। त्यांच्या या टीकेला योगेश कदम यांनी उत्तर दिलं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खिचडीची उपमा दिली। यामुळे महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेबाबत आमचे विरोधक कारण नसताना चर्चा करत असतात। लाडकी बहीण योजना ही बहिणींना दिलेली भाऊबीज आणि रक्षाबंधन आहे। यामुळे ही योजना बंद होणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे आणि ज्या बहिणी इतर कुणाच्याही योजनेचा लाभ घेत नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळणारच, असं अजित पवार म्हणाले। शिवसैनिकांना हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली। आमच्या हातातील भगवा झेंडा आम्ही कधीही खाली ठेवलेला नाही आणि तो भविष्यातही अभिमानाने फडकवत राहणार आहोत, असं कदम म्हणाले। शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना सरकारी नोकरीत थेट नियुक्तीचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे। याबाबत महाराष्ट्र युवा क्रीडा संघटनेने क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली। वारंवार मंत्री अधिकारी यांची भेट घेऊनही काम होत नसल्याने आता क्रीडा मंत्र्यांनीच यात लक्ष घालावं, अशी मागणी शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी केली। यंदा एप्रिल महिन्यामध्येच महाराष्ट्रात पाणी संकट निर्माण झालंय। राज्यातील धरणांमधील पाणी साठा 38% आलाय। अजून उन्हाला संपायला अनेक दिवस बाकी आहेत। त्याआधीच पाणी साठ्यामध्ये झपाट्याने घट होत असल्याने सगळ्यांची चिंता वाढली। उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असून रायगडवासियांना भीषण पाणी टंचाईचे चटके बसू लागलेत। रायगडातील 20 गावं आणि 130 वाड्यांना पाण्याची गंभीर समस्या सोसावी लागते। फक्त टँकरचाच त्यांना आधार आहे। सुमारे 65,000 ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागत असल्याने त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो। विदर्भासह अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसल्यानंतर राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने ही शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात अवकाळी पाऊस पडू शकतो। उन्हाळी सुट्टीत मोठ्या प्रमाणावर मुंबईकर एसटीने गावी जातात। त्यामुळे सुट्टीच्या हंगामात एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होते। यंदा मात्र जनतेवर मोठी भाडेवाढ लादूनही एसटी महामंडळाच्या उत्पन्नाचा आलेख घसरत चाललाय। भाडेवाढीमुळे उत्पन्नात भर पडण्याऐवजी महामंडळाच्या तिजोरीत दर दिवशी 3 ते 4 कोटी रुपयांची घट झाली आहे। तत्कालीन युती सरकारमधील परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी सर्वसामान्यांना वातानुकूलित बसेसचा प्रवास करता यावा याकरता खास सुरू केलेली शिवशाही बस सेवा बंद करण्याचा घाट महामंडळाने घातला आहे। त्यामुळे सर्वसामान्यांचा एसटीचा गारेगार प्रवास थांबणार आहे। आज मुंबईमध्ये होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते। उन्हाची तीव्रता वाढत असल्याने बहुतांश पर्यटन स्थळे ओस पडू लागली आहेत। पुणे शहराजवळ किल्ले सिंहगडासारख्या पर्यटन स्थळावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटल्याने इथल्या स्थानिक पर्यटन व्यवस्थेला फटका बसलाय। दैनंदिन तापमानामध्ये सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ होत असल्याने सिंहगडासारख्या स्थानिक पर्यटन स्थळावरच्या हॉटेल आणि इतर व्यवसायाची गती मंदावली आहे। वाहनतळ आणि घाट रस्त्यावरील वर्दळ देखील कमी झाली आहे। अक्षय तृतीया सणाच्या मुहूर्तावर गेल्या 8 दिवसांपासून मार्केट यार्डात कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढली आहे। आवक वाढल्याने सणाला तयार आंबा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे। परिणामी आत्ताच आंब्याचे भाव आवाक्यात आले आहेत। बाजारात प्रतवारीनुसार 400 रुपयांपासून ते 800 रुपयांपर्यंत 1 डझन आंबा उपलब्ध आहे। एक महत्त्वाची रणरणत्या उन्हामुळे वाढलेल्या तापमानाने मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या नाथसागरातील पाण्याचं तुफान वेगाने बाष्पीभवन होत आहे। मराठवाड्याचे तापमान दररोज 40शी पार होत आहे। त्यामुळे नाथसागरचे बाष्पीभवनही दिवसभरात 1.461 तलघमी एवढ्या विक्रमी वेगाने होत आहे। चिपळूण गुहागर महामार्गावरील रामपूर घाटात कारचा अपघात झाला। चालकाचा कारवरचा ताबा सुटला। भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली। या चालकासह 3 प्रवासी गंभीर जखमी झाले तर कारचंही मोठं नुकसान झालं। नगरमध्ये मुस्लिम बांधवांकडून कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी पहलगाममधील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली।
हल्ला करणाऱ्यांना सरकारनं कायमचा धडा शिकवला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली। भुसावळमध्ये ब्राह्मण समाजातर्फे परशुरामाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी शहरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं ब्राह्मण समाजाचे नागरिक सहभागी झाले। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे। 18 जागांकरता मतमोजणीला सुरुवात झाली आहे। भाजप आमदार सुभाष देशमुख आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्यापैकी कोण या निवडणुकीत बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सीमेवर तणाव वाढतच असल्यानं पाकिस्ताननं चीनकडे आर्थिक मदत मागितली। यावेळी पाकिस्ताननं चीनला $1.4 बिलियन मदतीची मागणी केली आहे। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान आता चीननं पाकिस्तानची बाजू घेतली आहे। पाकिस्तानला त्यांची स्वायत्तता आणि सुरक्षेच्या हितांचं संरक्षण करण्याकरता पाठिंबा देण्याची घोषणा चीननं केली आहे। दहशतवाद विरोधी सुरक्षा दलांनी कडक कारवाई करायला पाहिजे, मात्र या कारवाईमध्ये निरपराध काश्मीरी नागरिक भरडला जाऊ नये आणि नागरिकांना बळीचा बकरा बनवलं जाऊ नये अशी अपेक्षा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांविरोधात कठोर पावलं उचलली आहेत। सिंधू नदी करार भारतानं रद्द केलाय, त्यामुळे पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे। पाकिस्तानचं पाणी बंद केल्यानंतर रक्ताच्या नद्या वाहतील अशी धमकी देणाऱ्या पाकिस्तानी नेत्यानं मात्र देश सोडलेला आहे। गेल्या 2 दिवसात पाकिस्तानच्या 200च्या जवळपास अधिकारी आणि 600 सैनिकांनी राजीनामा दिला आहे। भारत पाकिस्तानातील वाढत्या तणावामुळे बहुतेक कुटुंब सैनिकांना घरी बोलवत आहेत, त्यामुळे ही परिस्थिती सांभाळण्याची विनंती लष्कर प्रमुखांना पाकिस्तानी अधिकारी करत आहेत। पहलगाम हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी आता राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्यात आली आहे। या दरम्यान या हल्ल्याच्या तपासाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली। बैसरन इथं पर्यटकांच्या रील्स चित्रित करणारा एक स्थानिक व्हिडिओग्राफर NIA करता मुख्य साक्षीदार म्हणून पुढे आला। या व्हिडिओग्राफरनं संपूर्ण दहशतवादी हल्ल्याचा व्हिडिओ चित्रित केलाय। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी महाराष्ट्रातील 6 पर्यटकांची हत्या केली। खासदार सुप्रिया सुळे यांनी सगळ्या पीडितांना नागरी शौर्य पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली। याकरता सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे। भारत पाकिस्तान सीमेवरील शेतकऱ्यांना 2 दिवसात पीक काढणी पूर्ण करून शेत रिकामं करावं लागणार आहे। सीमेवरील वाढत्या तणावामुळे सीमा सुरक्षा दलानं शेतकऱ्यांना निर्देश दिले आहेत। पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले होते। सरकारच्या आदेशानंतर आतापर्यंत 509 पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडला। NCERTच्या 7वीच्या पाठ्यपुस्तकामधून मुघल आणि दिल्ली सल्तनतनं संदर्भ काढून टाकण्यात आले। भारतीय राजघराणा महाकुंभाचे संदर्भ, मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या सरकारी उपक्रमांचा समावेश करण्यात आला। 1 मे पासून ATM मधून पैसे काढण्याच्या शुल्कात 2 रुपयांनी वाढ होणार आहे। फ्री लिमिट संपल्यानंतर प्रत्येक व्यवहाराकरता 23 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे। भारतानं गेल्या दशकभरात 17 कोटी लोकांना अत्याधिक गरिबीतून बाहेर काढलं। भारतात रोजगाराच्या संधींमध्येही वाढ झाली असल्याचं वर्ल्ड बँकेच्या पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ या अहवालात म्हटलं आहे। ग्रामीण व शहरी गरिबीतील फरकही 7.7% कमी होऊन 1.7% आला आहे। देशात 100 वैद्यकीय महाविद्यालयांसोबत नवी 100 नर्सिंग कॉलेजेस सुरू केली जाणार आहेत। यात गोंदियात 195 कोटी रुपयांच्या निधीतून आणि नंदुरबारमध्ये 325 कोटीतून हे स्थापित केलं जाईल। नागपूर मुंबईसह 6 ठिकाणी नवीन कॉलेजेस दिली आहेत, असं केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी म्हटलंय। पुणे रेल्वे स्थानकावर उन्हाळी सुटीमुळे प्रवाशांची गर्दी वाढली आहे। प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरता फलाट क्रमांक 1 जवळ होल्डिंग झोन बनवला गेलाय। इथं प्रवाशांना बसण्याची आणि पाण्याची सोय आहे। केवळ कन्फर्म तिकीट असलेल्यांनाच फलाटावर प्रवेश मिळणार आहे। RTE अंतर्गत प्रवेश प्रक्रियेकरता प्राथमिक शिक्षण संचालनालयानं दुसऱ्या फेरीकरता 27 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली होती। मुदत संपल्यानंतर 86,440 जागांवर प्रवेश निश्चित झाले, तर अद्यापही 22,000 जागा रिक्त आहेत। पुणे लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीला अखेर मुहूर्त मिळाला। सल्लागार समितीची बैठक आज विमानतळ इथं पार पडणार आहे। 3 वर्षांनंतर पहिल्यांदा सल्लागार समितीची बैठक होती आहे। त्यामध्ये पुणे विमानतळाच्या विविध प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे।
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या 3B या टप्प्यात बदलापूर, कर्जत, आसनगाव, कसारा, पनवेल, वसई या दरम्यान लोकलच्या स्वतंत्र मार्गिकांचं काम केलं जाणार आहे. राज्य सरकारची मंजुरी मिळताच या कामाला गती मिळणार आहे. गेल्या 6 वर्षात हे काम पूर्ण होऊन संपूर्ण लोकल वाहतूक स्वतंत्र ट्रॅकवर धावण्याची चिन्ह आहेत. पुणे महापालिका प्रशासनानं आतापर्यंत 15 मॉडेल स्कूल केले आहेत. आता पुढील टप्प्यात 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या आवारात प्रत्येकी एक याप्रमाणे आणखी 15 मॉडेल स्कूल करण्याचा आराखडा महापालिकेनं तयार केला आहे. याकरता 16 कोटी रुपये खर्च येणार असून काही सुविधा CSRच्या माध्यमातून करण्याचे प्रयत्न आहेत. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये पुन्हा एक वाघ जखमी झालाय. वीर नावाचा वाघ आहे, हा जखमी झालाय. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. शिकार करताना वीर जखमी झाल्याचा अंदाज असून वन विभागाकडून त्याला ट्रॅप करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बागमांडला बाणकोट पहिल्या सागरी सेतूचे करोडो रुपये पाण्यात गेलेत. कंपनीनं केवळ पुलाचे पिलरच उभे करून काम अर्धवट सोडलं. आज सुद्धा सगळे बांधलेले पिलर तयार असून आता नव्यानं पूल बांधण्यात येतोय. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये पोलिसांकडून सुरुवातीलाच 10,000 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं. मात्र कोर्टात पोलिसांकडून आणखीन पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येतंय. त्यामुळे तुळजापूर प्रकरणाचा तपास वेगळ्या दिशेनं जाणार आहे. दोषारोपपत्रामध्ये आणखी कुणाची नावं उघड होतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भिवंडीत पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जळगावमध्ये ट्रकनं ओव्हरटेक केल्यानं ST बसचा अपघात झाला. सुदैवानं यात कुणालाही दुखापत झाली नाही. ट्रक चालक पसार झाल्याची माहिती आहे. गोंदियामध्ये अर्जुनी, मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली. अशात मक्याला किमान 5,000 रुपये क्विंटलला दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. बुलडाण्यामध्ये मुस्लिम समाजानं पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. यावेळी पाकिस्तानचे पोस्टर्स जाळत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लातूरच्या परचंडातील रोकडोबा या देवस्थानचा कारभार धर्मादाय सहायुक्त कार्यालयाकडे देण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून मंदिरात गैरव्यवहाराचे आरोप होत आहेत. सकल मातंग समाजाकडून मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये 20 मेला मोर्चा काढण्यात येणार आहे. विविध मागण्यांकरता या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. या संदर्भात लातूरमध्ये राज्यस्तरीय बैठक पार पडली. पावसाळ्यामध्ये धोकादायक ठरणाऱ्या मोठ्या झाडांच्या छाटणीबरोबर रेल्वे मार्गात अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या छाटणीच्या कामाला वेग आलाय. काल विद्याविहार ते मुलुंड पूर्व आणि पश्चिम या भागात रेल्वे मार्गाजवळ झाडांची छाटणी करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांसह रेल्वे कर्मचारी या कार्यवाहीमध्ये सहभागी झाले होते. राज्याच्या न्यायिक आणि तांत्रिक विभागामध्ये सायबर आणि अन्य गंभीर गुन्ह्यांची प्रकरणं दररोज दाखल होत आहेत. मात्र त्यावर काम करण्याकरता आवश्यक मनुष्यबळ नसल्याचं गंभीर चित्र समोर आलंय. याकरता आता 100हून अधिक अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिरात पाकाळणीची धांदल सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर मंदिर आज दुपारी 4 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनाकरता बंद ठेवण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी ही माहिती दिली. आज राज्यातील बाजार समितीमध्ये 35,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. या पुणे बाजारात सर्वाधिक लोकल कांद्याची 12,000 क्विंटलची आवक झाली. तर कांद्याला कमीत कमी 750 रुपयांपासून ते 1200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात दरवर्षी येणाऱ्या पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळवण्यात येणार आहे. त्यातून उजनी धरणाच्या माध्यमातून मराठवाड्याला 30 TMC पाणी उपलब्ध होईल. जागतिक बँकेच्या मदतीनं होत असलेल्या या प्रकल्पाच्या निविदा पुढील महिन्यामध्ये निघणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याकरता नैसर्गिक रंगांचा वापर करण्याच्या हालचालींना गती मिळते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार त्याकरता विविध स्तरावर प्रयत्न सुरू झालेले आहेत. नैसर्गिक रंग आणि मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन देण्याकरता राज्यभरामध्ये जागरूकता मोहीम राबवली जाते. एप्रिल महिना हा वाढत्या तापमानामुळे नागरिकांना चांगलाच तापदायक ठरलाय. आता मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. तर मुंबई आणि परिसरात आर्द्रता वाढल्यानं हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
एकीकडे पट्टेदार वाघांची संख्या वाढत असतानाच महाराष्ट्रात त्यांच्या मृत्यूचा आकडाही झपाट्यानं वाढत असल्याचं गंभीर चित्र निर्माण झालंय। देशात गेल्या 4 महिन्यांमध्ये 62 वाघांचा मृत्यू झालाय। त्यातील 20 वाघे केवळ एकट्या महाराष्ट्रातले आहेत। परिणामी व्याघ्र मृत्यूमध्ये देशात महाराष्ट्र अव्वल ठरलाय। देशाची पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी गणेश पेठेतील मासळी बाजारात मासळीची आवक कमी प्रमाणात होते। उन्हाळ्यामुळे मासळीला मागणी कमी झाल्यानं भावात 5 ते 10% घट झालेली आहे। चिकन, मटण आणि गावरान इंग्लिश अंड्याचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली। मुंबई महापालिकेच्या हद्दीतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांना वेग आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे। बहुतांशी कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून खड्डेमुक्त रस्ते तयार करण्याकरता महापालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत। याकरता आठवड्याभरामध्ये 2650 रेडीमिक्स काँक्रीट मिक्सर वाहनांचा वापर करण्यात आला। एकीकडे उन्हाचा कडाका प्रचंड वाढलेला असताना पिंपरी चिंचवडमध्ये विजेचा लपंडाव देखील तेवढ्याच प्रमाणात वाढलाय। त्यामुळे वाकडमधील रहिवासी पुरते हैराण झालेले आहेत। मध्यरात्री गुल होणारी म्हणजे गायब होणारी वीज तब्बल 10 ते 12 तासांनी पूर्ववत होत असल्यानं भर उन्हाळ्यामध्ये उच्चभ्रू सोसायटी धारकांसह सगळ्यांच्या अंगाची लाही होतीये। दरवर्षी शैक्षणिक वर्षातील 220 दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन होणं आवश्यक आहे। त्यात इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे दिवस वगळून शैक्षणिक वर्षात किमान 800 तास तर इयत्ता 6वीच्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांचं 1000 तास अध्यापन बंधनकारक आहे। त्यानुसार अध्यापनाच्या तासांचं नियोजन अपेक्षित आहे। या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अंतिम सत्र उरकण्याची शाळांची पद्धत बंद केली। जळगावसह नशिराबाद, साकेगाव, भुसावळ या परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या। यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, तर आजही जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। तुळजाभवानी देवीच्या खजिन्यामध्ये यंदा विक्रमी वाढ झाली आहे। गेल्या वर्षभरात तुळजाभवानी देवीच्या तिजोरीत तब्बल 80 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली असून यामध्ये 17 किलो सोनं, 256 किलो चांदी देवीचरणी भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं अर्पण केली। पुणे बोबदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणामध्ये आरोपी सूरज गोसावीला न्यायालयानं 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। आरोपीची शारीरिक सक्षमतेची तपासणी केली जाणार असून DNA चाचणीकरता रक्त, नख, केस आदी नमुने घेतले जाणार आहेत। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा अधिक सक्षम करण्यात येते। मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेकरता रेल्वे स्थानक आणि परिसरातील 10,000 CCTV यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख करण्यात येते। प्रवाशांसह देश-विदेशातील पर्यटकांच्या सुरक्षेमध्ये रेल्वे पोलीस सज्ज आहेत। पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री शहरात ऑपरेशन ऑल आउट राबवलं। या कारवाईमध्ये 192 ठिकाणांवर शोध मोहीम राबवण्यात आली। यावेळी शहरात नाकाबंदी दरम्यान 7,235 वाहनांची तपासणी करण्यात आली। रखडलेली झोपडपट्टी पुनर्वसन योजना जलद गतीनं मार्गी लावण्याकरता राज्य शासनानं विविध प्राधिकरणांवर जबाबदारी सोपवली आहे। महापालिकेला झोपू प्राधिकरणाचे अधिकार बहाल केल्यामुळे आता महापालिका रखडलेल्या 64 योजनांकरता विकासकांकडून स्वारस्यपत्र मागवणार आहे। मुंबई वांद्रे रेक्लेमेशन आणि आदर्शनगर इथल्या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत राज्य शासनानं आदेश जारी केला। या पुनर्विकासातून म्हाडाला 3700 घरं तसंच 5 ते 6000 कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे। याकरता म्हाडामार्फत कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे। एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्याकरता एसटी महामंडळानं ठोस योजना आखली आहे। एसटीला उभारी देण्याकरता 2 तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू आहेत। बांधकाम क्षेत्रातील आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन एसटीची आर्थिक गणितं सुधारण्यास मदत केली जाईल असं सांगण्यात येत आहे। टोरेस प्रकरणी कूटचलन ऑपरेटर जाळ्याचा वापर झाल्याचा केंद्रीय तपास यंत्रणांना संशय आहे। मात्र चौकशीतून कोणतेही व्यवहार निष्पन्न झाले नसल्याचं समोर आलं। हेडफोन घालून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून निर्णय घेण्यात येणार आहे। या संदर्भात तक्रारी करण्यासाठी अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागासाठी असलेला संपर्क क्रमांक संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश विभागाकरता खुला केला जाणार आहे। अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरणखेड तीर्थक्षेत्र चंडिकादेवी मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लंपास केली। या घटनेनंतर भाविकांनी नाराजी व्यक्त केली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत।
नवी मुंबईतल्या सीवूड्सच्या DAV शाळेतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाला होता। या प्रकरणातील आरोपीला 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। दरम्यान त्या विरोधात पालक उद्या शाळा प्रशासनाविरोधात आंदोलन करणार आहेत। दादर ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीनं मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला। असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय कोल्हापुरे, सचिव ॲडव्होकेट श्रवण शुक्ला आणि सदस्यांनी याकरता पुढाकार घेतला। गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये एका दिवसाचं परदेशी शिक्षण कार्यशाळा संपन्न झाली। या कार्यशाळेमध्ये हेमंत सुटे आणि निर्वेद सुटे यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन केलं। मध्य प्रदेशच्या मंदसौर इथं एक व्हॅन बाईकला धडकली, थेट विहिरीत कोसळली। या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 2 लहान मुलांसह 4 जण जखमी झालेले आहेत। पाकिस्तानचे पाणी थांबवले तर रक्ताच्या नद्या वाहतील अशी धमकी देणारे बिलावल भुट्टो यांचं कुटुंब आता पाकिस्तान सोडून कॅनडाला पळून गेलेलं आहे। धमकीच्या एका दिवसानंतर कुटुंबातील सदस्य बख्तावर भुट्टो आणि असिफा भुट्टो पाकिस्तान सोडून कॅनडाला पळून गेल्याचं सांगण्यात येत आहे। भारताच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानी आर्मीमध्ये खळबळ उडाली। अशात पाकिस्तानी सेनेकडून दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड रिकामे केले जात आहेत। पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना लपवण्याचे प्रयत्न पाकिस्तानी सेनेकडून सुरू आहेत। कॅनडातल्या वैकूवर इथं भरधाव कारनं नागरिकांना धडक दिली। रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांना कारनं चिरडलं। यात 11 जणांचा मृत्यू झाला। या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे। IPL 2025 मध्ये खराब सुरुवातीनंतर जोरदार पुनरागमन करत हार्दिक पांड्याच्या संघानं सलग 5वा विजय मिळवला। वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईनं लखनौचा 54 धावांनी पराभव केला। यासह गेल्या पराभवाचा बदलाही घेतला गेला। मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव यानं वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात खास विक्रमाला गवसणी घातली। दमदार अर्धशतकासह त्यानं IPL मध्ये 4000 धावांचा मैलाचा टप्पा गाठला। तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये सगळ्यात कमी चेंडूत 4000 धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला। सूर्यकुमार यादव यानं 2714 चेंडूंमध्ये 4000 धावांचा पल्ला गाठत नवा विक्रम सेट केला। 150 सिक्सर्सचा पल्लाही पार केला। मुंबईतील इंडियन्सच्या संघानं लखनौ सुपर जायंट्सच्या संघाला 1 हाती पराभूत करत दिमागदार विजय नोंदवला। रोहित शर्मानं या सामन्यात 2 षटकार मारत दमदार सुरुवात केली, पण याच षटकात त्यानं विकेटही फेकली। लखनौ विरुद्ध तो 5 चेंडूंमध्ये 12 धावा करून तंबूत परतला। या छोटेखानी खेळातही रोहितनं खास विक्रमाला गवसणी घातली। 2 बॅक टू बॅक सिक्सर्सच्या जोरावर त्यानं विराट कोहलीसह यशस्वी जयस्वालच्या विक्रमाशी बरोबरी केली। लखनौ विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं इतिहास रचला। या सामन्यामध्ये बुमराहनं फक्त 22 धावा केल्या, 4 विकेट्स घेतल्या। या कामगिरीसह बुमराहनं संघाचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगाचा विक्रम मोडीत काढला आणि मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला। IPL मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात 46वा सामना झाला। अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यामध्ये बंगळुरूनं 6 विकेट्स घेत विजय मिळवला। बंगळुरूचा हा 10 सामन्यातला 7वा विजय होता। त्याचे आता 14 गुण झालेले आहेत। ते पॉइंट्स टेबलमध्ये 4थ्या स्थानावरून थेट पहिल्या क्रमांकावर आलेले आहेत।